तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत वल्लरीचं कारस्थान कुणाच्याही समोर आलेलं नसतं. तिने स्वतःला लपवण्याचा खूप प्रयत्न केलेला असतो. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ती दुसऱ्यांचा बळी घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नसते. आणि शेवटीला प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला खरा गुन्हेगार कोण आहे ते त्या गुंडांकडून समजणार असतं. पण त्याच आधी इथे आता उदयकांचा काटा काढण्याचा निर्णय वल्लरीने घेतलेला असतो. कारण ईश्वरीवरती अटॅक करणारे गुंडे सापडलेले असतात आणि त्या आता उदयकांतचं नाव घेणार आणि उदयकांत वल्लरीचं नाव घेणार. मग तिचं कारस्थान अर्णवच्या समोर येणार. असं झालं तर अर्णव वल्लरीला माफ करणार नाही, तिला पोलिसांच्या ताब्यात देणार हे तिला माहिती असल्यामुळे इथे आता वल्लरी उदयकांचा काटा काढण्याचा निर्णय घेते. पण त्याचवेळी प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने तिचा पाठलाग केल्यानंतर अर्णवच्या समोर वल्लरीचं कारस्थान आलेलं असतं. तेव्हा इथे अर्णवला समजतं की उदयकांतबरोबर हातमिळवणी करून कशा पद्धतीने वल्लरीने इथे आम्हाला उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन केला होता, ईश्वरीला मारण्याचा प्लॅन केला होता. आणि त्याच वेळेला वल्लरीला उदयकांतबरोबर इथे आता बोलताना रंगेहात पकडून इथे अर्णवने वल्लरीला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय हा घेतलेला असतो. वल्लरीचं खूप मोठं कारस्थान अर्णवच्या समोर आल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का तर बसलेला असतो. पण 20 वर्षांपासून आपल्याला फसवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून घरातलीच आहे हे जेव्हा अर्णवला कळतं ना, तेव्हा अर्णव पूर्णपणे इथे आता गप्प झालेला असतो. काय बोलावं त्याला कळत नाही. पण आपल्या आईचा आणि आपल्या वडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे आणि माझ्या आईला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणारी वल्लरी असल्याचं समोर येताच अर्णवने तिला पोलिसांच्या स्वाधीन करत तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही दिलेली असते. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे अर्णव ईश्वरी खूप आनंदी असतात. राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणत असते की सर, मला खूपच जास्त हलकं हलकं वाटतंय. राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली ना, मला खूपच जास्त समाधान वाटतंय. तेव्हा इथे अर्णव म्हणतो हो ना, त्याला शिक्षा झाली, मी खूप हॅपी आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, फक्त काही तुम्ही एकटेच हॅपी नाही तर अजून कोणीतरी इथे हॅपी आहे. तो म्हणतो कोण आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते बघा, आजूबाजूला बघितलं तर तुम्हाला दिसेल अजून कोण कोण हॅपी आहे ते. तेव्हा अर्णव म्हणतो हो का, पण मला तर कुणीच दिसत नाही आहे. माझ्या डोळ्यांना इथे मला सोडून दुसरं कुणीही दिसत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते हो का सर, आणि तिने आता अर्णवला मागून मिठी मारलेली असते. ते अर्णवला सोडून आता रुसून जात असते. तेव्हा अर्णव तिचा हात पकडतो आणि तिला म्हणत असतो की मी सिंदर सॉरी. तेव्हा ईश्वरीचा जो हात आता प्लॅस्टरमध्ये असतो, तिच्या गळ्यामध्ये असतो, तोच हात अर्णवने पकडल्यामुळे तिच्या हाताला खूपच जास्त दुखापत होते. ती जोरात ओरडते आणि म्हणते सर, अहो हात दुखतोय ना माझा. तेव्हा अर्णव म्हणतो सॉरी सॉरी मिसिंदर, मी विसरलो होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय, महिनाभर गळ्यामध्ये हात घेऊन फिरत होते तरीसुद्धा तुम्ही विसरलात, उद्या मला विसराल. चांगलं आहे सर तुमचं, म्हणजे इथे माझ्या हाताला लागलेलं तुम्ही एका क्षणात विसरून गेलात का? तेव्हा अर्णव म्हणतो बरं बाबा ठीक आहे, ये तू इथे येऊन बस, मी तुझ्या हाताला मलम लावून देतो. आणि तेव्हा इथे अर्णव तिच्या हाताला मलम लावून देतो, तिची व्यवस्थित काळजी घेत असतो. तेव्हा इथे ईश्वरी आता विचारात असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो की ईश्वरी कसला तरी विचार करते. त्यानंतर नम्रता आणि आकाश दोघेजण आता इथे बसलेले असतात. आकाश म्हणत असतो की खरंच दादाचा मला खूप अभिमान वाटतो, म्हणजे हॅट्स ऑफ त्याला. जेव्हा इथे ताईला समजावणं कठीण झालं होतं तेव्हा दादाच असा होता, त्याने फक्त तिला समजावलं नाही तर तिच्या मनामध्ये असलेलं गिल्टसुद्धा त्याने बाजूला केलं. ताई आता बरी आहे, रिलॅक्स आहे. तेव्हा इथे नम्रता म्हणत असते हो ना. तेव्हा आकाश म्हणतो काय झालं, तू का काही बोलत नाही आहेस? तेव्हा नम्रताला आठवत असतं, लग्न झाल्यानंतर तिने पहिल्यांदाच पोहे बनवलेले असतात, त्यानंतर तिने खीर बनवलेली असते. तेव्हा इथे आकाश काय म्हणतो की खीर खरंच खूप छान झाले, पण जशी ईश्वरी बनवते तशी नाही झाले ना, ही खीर खूपच जास्त गोड झाली, असं आकाश म्हणालेला असतो. तेव्हा इथे नम्रताला ते आठवतं आणि तिला त्या गोष्टीचा राग येतो. तेव्हा आकाशला ती म्हणत असते की तुम्ही फक्त आहे ना ईश्वरी अर्णव ईश्वरी अर्णव, तुम्ही सगळेजण त्यांच्याबद्दलच बोलता. पण हे बघा आकाश, आपलं नवीन लग्न झालं आहे, आपण नवीन कपल आहोत ना, पण आपला विचार कुणीही करत नाही.
आपल्याबद्दल कुणी काही बोलत नाही. आपल्याला काय हवं आहे, काही नको आहे, कुणी साधं काही विचारतच नाही हो. तुम्ही बघताय ना आपण आल्यापासून. तेव्हा आकाश म्हणतो, घरातली परिस्थिती काय आहे तुला माहिती आहे ना, त्यामुळे. नाहीतर सगळेजण खरंच खूप चांगले आहेत. त्यानंतर इथे नम्रता म्हणते, मला माहिती आहे, ती परिस्थिती मी स्वीकारलेली सुद्धा आहे. पण हे तसंच चालू राहणार आहे. घरातल्यांनी सुद्धा आपला विचार केला पाहिजे ना. त्यानंतर इथे अर्णव ईश्वरीच्या हाताला मलम लावत असतो. ईश्वरी विचारत असते हे त्याला कळल्यानंतर त्याला राहवत नाही. तो विचारतो, मी सिंदूर काय झालं, कसला विचार करतेस? ईश्वरी म्हणते, नाही सर, कसला विचार करत नाही आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, प्लीज मी सिंदूर सांग ना, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर ठीक आहे, सांगते तुम्हाला. आता बघा ना, राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली. पण सर, माझी आई आणि तुमचे बाबा, अजूनही या दोघांना कुणी फसवलं आहे? ती बाई नेमकी कोण होती? तिने हे सगळं का केलं? कशासाठी केलं? आपल्याला अजूनपर्यंत काहीच समजलेलं नाही आहे. त्या बाईलासुद्धा पकडून तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायला पाहिजे ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आपण हे सगळं करू. प्लीज आत्ताच त्या राकेशला शिक्षा झाली आहे. तुझं जरा डोकं आहे ना ते शांत ठेव. लगेच तुझी डिटेक्टिव्हगिरी सुरू करू नको. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, जाऊ द्या सर, मला नाही बोलायचं आहे तुमच्याबरोबर. तुम्ही नाही असंच करता म्हणून मी तुम्हाला काही सांगत नव्हते. तरीसुद्धा सांग ना सांग ना म्हणून सांगितलं ना. लगेच काय बोलत की तुझा इथे डिटेक्टिव्ह मोड ऑन करू नको म्हणून. मग शोधून काढायला नको खरा गुन्हेगार कोण आहे ते? तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आपल्याला शोधून काढायचंच आहे ना, कोण नाही म्हणतंय? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, मला माहिती आहे. तुम्हाला ना इथे माझी काळजी कमी, पण तुम्हाला माझ्याशी भांडायचं जास्त असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, मग कुणाशी भांडणार मी? तू तर माझी बायको आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय काय म्हणालात सर? अर्णव म्हणतो, तू तर माझी, आणि पुढे आता त्याला बोलायला ऑकवर्ड वाटत असतं. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, फोन आला आहे. ईश्वरी म्हणते, फोन नाही आला आहे, सांगा तुम्ही माझी काय? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी त्याला सारखं सारखं विचारत असते की तू माझी काय, बोला. तेव्हा अर्णव आता तिथे लाजतो आणि लगेचच तिथून पळ काढतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, मला माहिती आहे तुमच्या मनामध्ये जे काही आहे ते एक ना एक दिवस असं समोर येत असतंच. मला माहिती आहे तुम्हाला म्हणायचं होतं की ती तर माझी बायको आहेस ना. तेव्हा इथे ईश्वरीला अर्णवच्या मनातलं सगळं काही समजत असतं. अंजली इथे आता आपल्या रूममध्ये काही गोष्टी जाळत असते. तेव्हा फायर अलार्मचा आवाज येतो. सगळेजण म्हणतात, फायर अलार्मचा आवाज? तेव्हा नम्रता म्हणते की तिकडून अंजलीताईच्या रूममधून कसला तरी धूर येतोय. अर्णव म्हणतो, काय? अर्णव आता धावत पळत तिथे जाऊन बघतो तर काय, अंजली छान अशी बसलेली असते आणि इथे आता तिच्या आणि त्या राकेशच्या लग्नाचे जे फोटो असतात ना, ते आता ती जाळत असते. राकेशने तिला काही गोष्टी दिलेल्या असतात, त्यासुद्धा ती आता जाळत असते. त्यामुळे इथे राकेशचं आता तिला काहीही जवळ ठेवायचं नसतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण तिच्याकडे बघत असतात. तेव्हा इथे सगळे लग्नाचे फोटो वगैरे अंजली जाळते. तेव्हा अंजली म्हणते की जे नातंच आता उरलेलं नाही आहे, तर त्या राजेश भोसलेबरोबरचे माझे फोटो ठेवून मी काय करू? त्या आठवणी ठेवून मी काय करू? तेव्हा ते सगळं मी आता जाळून टाकते. मला आता त्याची एकसुद्धा आठवण जवळ ठेवायची नाही आहे. मी त्याच्यासाठी आता जगणारच नाही आहे, कारण मी आता स्वतःला सावरायचं ठरवले. मी स्वतःला सावरणार आहे. मी माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या कणूसाठी. माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारं माझं कुटुंब आहे ना माझ्याजवळ, आणि त्याचबरोबर मला माझ्या स्वतःसाठी सुद्धा आता खंबीरपणे उभं राहायचं आहे. तेव्हा आता ह्या कटू आठवणी मला माझ्या आठवणींमध्ये सुद्धा नको आहेत, असं आता अंजली ठरवते. अंजली इथे आपल्या कुटुंबियांना, आपल्या कणूला जास्त महत्त्व देत असते. ती म्हणत असते की आता मी माझ्या कुटुंबासाठी आता हे सगळं काही विसरून जाणार आहे आणि स्वतःला सावरण्याचा परिपूर्ण प्रयत्न करणार आहे, असं इथे अंजलीचं म्हणणं असतं. तेव्हा इथे आता अर्णव जे काही बोललेलं असतो ना, ते अंजलीच्या मनामध्ये घर करून गेलेलं असतं की तुझ्या इथे आता तुझ्यावरती प्रेम करणारी तुझी माणसं आहेत. तुला कणूसाठी सावरावं लागणार आहे. कणू एका क्रिमिनलची नाही, तर तुझी मुलगी आहे असं तिला वाढव, आणि ती तुझीच मुलगी आहे. राकेशचं नाव कुठेच घ्यायचं नाही. आणि इथे माणसं म्हणतील की बाबा बाप कसाही होता, पण मुलगी तर आईवरती गेली आहे ना, मुलगी खूप चांगली आहे. तेव्हा हे शब्द आता तिच्या मनात असे काही घर करून जातात की ती आता सगळं काही विसरून इथे आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते. अक्षरशः मंगळसूत्रसुद्धा ती जाळून टाकते आणि म्हणते की चिंटू, तू आहेस ना माझ्याबरोबर, माझं संपूर्ण कुटुंब आहे. तेव्हा इथे अंजली जाते आणि अर्णवला इथे आता मिठी मारते. अर्णवसुद्धा आपल्या बहिणीला सावरत असतो
हे सगळं बघून ईश्वरीला खूपच जास्त छान वाटत असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली आता इथे मनापासून अगदी व्यवस्थित होण्याचा प्रयत्न करते हे आता सगळ्यांच्या लक्षात येत असतं. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही विचार करत असतात की आता आपण काय केलं पाहिजे. म्हणजे इथे आता सगळं व्यवस्थित आहे. राकेशला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा झाली. अंजलीसुद्धा आता स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलीसाठी, स्वतःसाठी. मग आता मला लवकरात लवकर माझ्या आईवडिलांची खरी गुन्हेगार ते कोण आहे ना, तिलासुद्धा शोधून काढायचं आहे. जेव्हा इथे ईश्वरी अर्णव दोघेजण हे बोलत असतात की आपण आता खऱ्या गुन्हेगाराला शोधून काढलं पाहिजे, तेव्हा इथे वल्लरी ते शब्द ऐकते. आणि तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो, दुसऱ्याच दिवशी आता अर्णवला पोलीस स्टेशनमधून फोन येतो आणि अर्णवला सांगितलं जातं की तुमच्या बायकोवरती ज्या गुंड लोकांनी अटॅक केला होता ना, त्यांना आता पकडलं गेलं आहे. तेव्हा तुम्ही उद्या इथे या आणि खात्री करून घ्या की ते गुंड तेच आहेत की कोणी वेगळे आहेत. तेव्हा अर्णव म्हणतो, मिसिंदर, आपल्याला उद्याच्या उद्या पोलीस स्टेशनला जावं लागणार आहे. आपण तिथे जाऊ आणि चौकशी करू. तेव्हा हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं वल्लरीने. वल्लरी म्हणते, अरे देवा, त्या गुंड लोकांना पकडलं. आता त्यांना पकडलं म्हणजे त्यांना मार दिल्यानंतर ते उदयकांतचं नाव घेणार. उदयकांतचं नाव घेतल्यानंतर उदयकांत माझं नाव घेणार. त्यामुळे आता काही झालं ना तरी मी अडचणीत येऊ शकते. त्यामुळे मला आता उदयकांतचा काटा काढायला पाहिजे. एकदा का उदयकांत माझ्या रस्त्यातून बाजूला झाला की मग माझं नाव घेणारं दुसरं कुणीही नाही. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीच्या विरोधात असणारे किंवा इथे वल्लरीला मदत करणारे, तिची साथ देणारे जे जे साक्षीदार आहेत ना, त्यांना इथे आता वल्लरीला रस्त्यातून बाजूला करायचं असतं आणि ती ते करतसुद्धा असते. आणि म्हणूनच आता ज्या व्यक्तीने तिची एवढी मदत केली तो म्हणजे उदयकांत, त्यालासुद्धा रस्त्यातून बाजूला करण्यासाठी ती आता त्याला मारण्याचा डाव रचते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी शांतपणे झोपलेली असते. ईश्वरी शांतपणे झोपल्यानंतर इथे आता रूममध्ये कुणीतरी व्यक्ती आली असं तिला वाटतं आणि तेव्हा ईश्वरी खूपच जास्त घाबरते. ती जोरजोरात ओरडायला लागते आणि ती घाईघाईने उठून आता बघायला जाणार. तेवढ्यातच तिचा पाय भासतो, कारण इथे रस्त्यामध्ये आता निखारे ठेवलेले असतात. निखारे इथे आता ईश्वरीचे पाय एकदा का भाजले की ती घरातून काही दिवस बाहेर पडणार नाही, ती चालू शकणार नाही, असं इथे आता वल्लरीचं म्हणणं असतं. कारण दुसऱ्या दिवशी त्यांना पोलीस स्टेशनला जायचं असतं. मग इथे आता तिचा पायच भाजला तर ती काही पोलीस स्टेशनला जाऊ शकणार नाही, अर्णव पण जाणार नाही आणि त्यामुळे त्या गुंड लोकांची आणि त्यांची भेट होणार नाही असं आता वल्लरीला वाटत असतं. त्यामुळे इथे वल्लरी आधीच तिचे पाय भाजावे यासाठी जळके निखारे नेऊन तिच्या रूममध्ये टाकते आणि त्याच्यावरतीच आता ईश्वरीचा पाय पडतो आणि तिचे पाय भाजतात. तेव्हा इथे ईश्वरीला खूपच जास्त त्रास होत असतो. तेव्हा अर्णव बर्फ घेतो आणि तिच्या पायांना आता शेक देतो, त्याचबरोबर क्रीमसुद्धा लावून देतो. तेव्हा ईश्वरीला चालायला सकाळी प्रॉब्लेम होत असतो. रमाकांत काका तिला बघायला येतात. त्यानंतर रमाकांत काका थोडेफार आता ज्योतिषी झालेले असल्यामुळे ते ईश्वरीकडे बघतात, तिचे पाय बघतात आणि ते म्हणतात की निखारे इथे आले होते. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की ईश्वरी, हे कदाचित बोलायला आणि तुला ऐकायलासुद्धा छान वाटणार नाही, पण एक गोष्ट तुला सांगू का? ईश्वरी म्हणते, बाबा बोला ना, काय बोलायचं आहे? तेव्हा इथे आता रमाकांत काका म्हणतात की ईश्वरी बेटा, मला असं वाटतं की कुठेतरी आहे ना, हे तुझ्याबरोबर जे काही घडलं याच्यामध्ये घरातले लोक जबाबदार आहेत. म्हणजे कुणीतरी अशी व्यक्ती आहे घरातली जी तुझ्यासाठी हे असं करू शकते, तुझ्या वाईटावरती आहे. कोण वाटतं तुला? असं कोण असेल? घरामध्ये जर बोललो तर सगळेजण नकार देतील. आम्ही घरातले लोक तिच्या काही जीवावरती उठलो आहे का असं म्हणतील. पण जर तुझ्याकडे बघून मला जे कळतंय ते जर मी तुला सांगतोय तर मला हेच दिसतंय की कुणीतरी घरातलीच व्यक्ती आहे जी तुझ्या वाईटावरती उठलेली आहे. मग ती व्यक्ती कोण आहे? असा विचार करत असतानाच इथे आता ईश्वरीच्या मनामध्ये फक्त आणि फक्त वल्लरीचाच विषय येतो. तिला असं वाटतं ती व्यक्ती वल्लरी मामी तर नाही आहे ना, असं तिला आता वाटत असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरीचं वागणं बोलणं ईश्वरीला संशयास्पद वाटतं. तेव्हा इथे अर्णव त्या गुंडांना विचारतो की हे सगळं तुला कोणी करायला सांगितलं? सांग ना, कोणी करायला सांगितलं? तेव्हा ते गुंड लोक उदयकांतचं नाव घेतात. उदयकांत राजशिर्के याने हे सगळं केलं. आधी तर म्हणत असतात की आम्हाला सुपारी दिली होती, तो माणूस कोण होता, काय होता आम्हाला नाही माहिती, आम्हाला फक्त सुपारी देण्यात आली होती.
पण नंतरला इथे पोलिसांनी चोप दिल्यानंतर उदयकांतचं नाव आता समोर आलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे अर्णव म्हणतो की लवकरात लवकर उदयकांतला पकडा आणि त्याला इथे आता सगळं सत्य त्याच्याकडून वधवून घ्या, असं अर्णवने आता पोलिसांना सांगितलेलं असतं आणि पोलीससुद्धा आपलं काम करतच असतात. तेव्हा वल्लरीला वाटतं की अरे देवा, आता उदयकांतला पकडलं तर उदयकांत माझं नाव नक्कीच सांगेल, तो स्वतः काय या प्रकरणामध्ये अडकेल ना, तेव्हा मी आता काय करू, असा प्रश्न तिला पडतो आणि ती आता उदयकांतला फोन करते आणि नेहमीच्या ठिकाणी भेटायला बोलवते. आणि त्याच दरम्यान इथे ईश्वरीचं आता वल्लरीवरती लक्ष असतं. तेव्हा ती अर्णवला आपल्या प्लॅनमध्ये सामील करून घेते आणि जेव्हा आता वल्लरी त्या ठिकाणी जाते ना उदयकांतला भेटायला, तेव्हा तिचा पाठलाग केला जातो. इथे आता वल्लरी ह्या कारस्थानामध्ये किती पद्धतीने सामील आहे हे आता ईश्वरीलासुद्धा बघायचं असतं, कारण तिला तिच्या हर एक गोष्टीवरती आता संशय येत असतो. तेव्हा इथे वल्लरी उदयकांतला भेटायला गेल्यानंतर ईश्वरी तिचा पाठलाग करत करत तिथे येते. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की आधीच आपण काही बोलायचं नाही, आधी त्यांच्यातलं संपूर्ण बोलणं आपण इथे रेकॉर्ड करायचं पुरावा म्हणून, नंतर मामी मागे येता कामा नये. अर्णव ईश्वरी दोघेजणं गोडाऊनमध्ये लपून छपून गेलेले असतात, एका बाजूला लपून बसलेले असतात आणि त्याचबरोबर इथे अर्णवने पोलिसांना कॉन्टॅक्ट करून ठेवलेला असतो की आम्ही जर अडचणीत आलो तर तुम्हाला एक मेसेज केला जाईल, तुम्ही लवकरात लवकर तुमची टीम घेऊन तिथे पोचा, असं सुद्धा सांगण्यात आलेलं असतं. आणि त्याच दरम्यान प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी तिथे उभे असतात. तेव्हा वल्लरी म्हणत असते की उदयकांत, तू ज्या माणसांना सुपारी दिली होतीस ना ईश्वरीवरती अटॅक करण्यासाठी, त्या माणसांना पकडलं गेलं आहे आणि त्यांनी तुझं नावसुद्धा घेतलं आहे, त्यामुळे पोलीस तुला शोधतायत, कळतंय का तुला. तेव्हा उदयकांत म्हणतो काय, त्यांनी माझं नाव घेतलंसुद्धा. तेव्हा वल्लरी म्हणते तर काय. तेव्हा ती म्हणते पण आता आहे ना माझ्यासाठी सुद्धा धोका निर्माण झाला आहे, आता पोलीस तुला कसंही करून शोधून काढतीलच, पण मग तू काय माझं नाव घेशील का की तुला सुपारी देणारी मी होते म्हणून. तेव्हा उदयकांत म्हणतो की मी जर या प्रकरणामध्ये अडकलो तर तू अडकलीच म्हणून समज वल्लरी, त्यामुळे मी तुझं नाव सांगायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही, आपल्या धंद्यात काय असतं तुला माहिती आहे ना. त्यामुळे आता तू एक काम करायचं, माझं नाव जरी घेतलं असलं तरी ह्या प्रकरणामधून मला बाहेर काढायचं, तरच तू सेफ राहशील, आणि जर तू तसं नाही केलंस ना तर मला जेलमध्ये टाकायच्या आधी तुझी वाट लावली म्हणून समज. तेव्हा इथे आता वल्लरी टेन्शनमध्ये असते. ईश्वरीला असं वाटत असतं की अरे देवा, ज्या बाईवरती आपण इतका विश्वास ठेवला ती बाई इतकी नीच निघावी, म्हणजे 20 वर्षांपासून ही दोघेजणं एकमेकांना मदत करतायत. तेव्हा इथे आता उदयकांत म्हणत असतो की हे बघ, तुला या प्रकरणातून मला बाहेर काढावंच लागेल, 20 वर्षांपूर्वी तू जे काही केलेस ना त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्यामुळे आता तुला माझं हे काम करावं लागेल. जर तू केलंस तरच मी 20 वर्षांपूर्वीचे पुरावे कोणाला दाखवणार नाही, आणि जर नाही केलंस तर मी सुद्धा अडकेन, पण जाता जाता तुलासुद्धा अडकवून जाईल, असं इथे आता उदयकांतने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे लगेचच वल्लरी आपली पिस्तूल काढते आणि उदयकांतला मारणारच असते. तेव्हा तिथे अर्णव ईश्वरी पोचतात आणि वल्लरीला अडवतात आणि तेव्हा तिथे पोलिसांची टीमसुद्धा आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे वल्लरी म्हणते अर्णव ईश्वरी तुम्ही इथे. तेव्हा अर्णव म्हणतो हो मामी, आम्हीच आहोत इथे, आम्हाला इथे बघून तुला धक्का बसला असेल ना. तेव्हा ती म्हणते नाही रे, या माणसाने बघ मला इथे जबरदस्तीने आणले, मला मारायचा डाव आहे ह्याचा आणि खंडणी उकळण्याचा. तेव्हा अर्णव म्हणतो हे बघ मामी, जे काही बघायचं होतं ऐकायचं होतं सगळं बघून ऐकून झाले, त्यामुळे आता खोटं बोलण्यात काहीच पॉईंट नाही आहे, तू काही खोटं वगैरे बोलू नको, आम्हाला सगळं काही माहिती आहे. 20 वर्षांपूर्वी माझ्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करण्यामागे, इथे आता मी सिंदूरच्या आईला फसवण्यामागे, माझ्या आईने आत्महत्या केली त्याच्यामागे फक्त आणि फक्त तू होतीस. का तर पैशांसाठी हे सगळं तू केलं होतंस ना, राजशिर्केंची प्रॉपर्टी तुला आयती हवी होती म्हणून हे सगळं केलंस तू. माझ्या आईवरती जळत होतीस म्हणून माझ्या बाबांना खोट्या केसमध्ये अडकवून तू माझ्या आईचा छळ केलास, बरोबर ना. तेव्हा इथे माझ्या आईने आत्महत्या केली, तिला इथे फॅमिली सपोर्टसुद्धा चांगला मिळाला नाही. तेव्हा अर्णव म्हणतो पण आता तुझी सुटका नाही आहे. आणि इथे अर्णवने जे पोलीस बोलवलेले असतात ना त्यांना सांगितलेलं असतं की आता उदयकांतला पकडानंतर सगळ्यात आधी या वल्लरीला पकडा, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा द्या, असं आता अर्णवने सांगितलेलं असतं. पोलिसांना तिथे बोलावून इथे आता उदयकांतला मारायला गेलेल्या वल्लरीला इथे अर्णव ईश्वरीने रंगे हात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलेलं असतं. आणि वल्लरी हीच 20 वर्षांपासूनची खरी गुन्हेगार आहे
हे सुद्धा अर्णव ईश्वरीला योग्य वेळी अगदी समजलेलं असतं.